नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. यांचं सोमवार दिनांक 4 जानेवारी रोजी पहाटे निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच जिल्ह्यासह कराड दक्षिण मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. उंडाळे येथे सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचं सोमवार दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी पहाटे 4:45 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनानं राष्ट्रीय काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच जिल्ह्यासह कराड दक्षिण मतदारसंघावर शोककळा पसरली होती. आपला लाडका नेता हरपल्यानं दक्षिणेतील जनता, रयत संघटनेचे कार्यकर्ते भावूक झाले होते. मागील काही दिवसांपासून विलासकाका पाटील उंडाळकर यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच सोमवार दिनांक 4 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानं राष्ट्रीय काँग्रेससह सातारा जिल्हा व कराड दक्षिणवर शोककळा पसरली आहे. स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर यांचे पार्थिव सातारा येथील निवासस्थानातून कराड शेती उत्पन्न बाजार समिती येथे सकाळी 11:30 वाजता अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये जनसागर लोटला होता. अलोट जनसागराबरोबरच विविध मान्यवरांनीही काकांचे अंत्यदर्शन घेतले.
स्वर्गीय विलास काकांच्या अंत्यदर्शनानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आपल्या शोक संदेशात म्हणाले, आज आपल्या परिसरातले ज्येष्ठ नेते स्वर्गीय विलासरावजी पाटील उंडळकर यांचं सकाळी दुःखद निधन झालेलं आहे. गेल्या 15-20 दिवसापूर्वी मी सातारला हॉस्पिटलला जाऊन त्यांची तब्येत विचारपूस करून आलो होतो. तेव्हा ते चांगले बोलले आणि पण अंतरुणात होते. काल रात्री उदय पाटलांशी पुन्हा संवाद साधला आणि फोनवर विचारलं की काकांची तब्येत कशी आहे. ती माहिती देखील उदय पाटलांनी मला दिली. आपल्या या परिसरातलं विशेषतः कराड तालुक्यातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांनी दक्षिण कराड मतदारसंघाची सलग 35 वर्ष सेवा केली, प्रतिनिधित्व केलं. 10-12 वर्ष ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये विविध खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी समर्थपणे काम केलं. ते सहकार मंत्री होते, दुग्ध विकास मंत्री होते, विधी न्याय विभागाचे मंत्री होते, पुनर्वसन मंत्री होते आणि अत्यंत लोकप्रिय असं व्यक्तिमत्व. ते मुंबई असो, पुण्यात त्यांचं कधी वास्तव्य असलं तर पुण्यात असो, सातारला त्यांचं बरंचसं वास्तव्य असायचं किंवा कराडला या मार्केट कमिटीच्या परिसरामध्ये ते सर्वांना भेटत असत. तळागाळामध्ये वाडी वस्तीमध्ये फिरणारा आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. एखादा कार्यकर्ता आला आणि त्यांनी काही चुकीचं काम सांगितलं तर प्रेमाने ते रागवायचे, कधी कधी खूपच रागवायचे, पण त्या कार्यकर्त्याला कधीही त्याचं दुःख वाटायचं नाही. कारण त्यांना माहिती होतं की माझं जर काही खरोखरी न्यायाचं काम असेल तर त्यामध्ये काका अगदी समर्थपणे आपल्या मागं उभं राहतील. त्या कराड मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि त्यांनी त्यांच्याकरता आपलं आयुष्य वेचलं. अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या. साखर संस्था असेल, दूध संघाचं नेतृत्व असेल, बाजार समितीचं नेतृत्व असेल, जिल्हा बँकेमध्ये ते अविरतपणे तिथं संचालक म्हणून होते. त्याची सुरुवात त्यांची झाली ती जिल्हा परिषदेतून झाली आणि काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही ते होते. त्यांनी लोकसभा निवडणुकी लढवली होती, पण विधानसभेमध्ये मात्र त्यांनी आपलं अस्तित्व हे महाराष्ट्रामध्ये उठून दिसेल प्रकारचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं होतं आणि ते सगळ्या आमदारांचे अतिशय जवळचे मित्र असायचे, लोकप्रिय असायचे. हसत खेळत कुठं चहा घ्यायला एकत्रपणे गेलो तर त्यांची ती ठराविक ठिकाणं असायची. असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. त्यांचे पूज्य पिताजी दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मरणार्थ ते दरवर्षी उंडाळे भागा परिसरामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा घेत असत आणि एक देशातला एक कोणतरी महान व्यक्तिमत्व, स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत असणारं व्यक्तिमत्व ते निमंत्रित करत असत आणि तिथं वैचारिक प्रबोधन होत असे. कधीही त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही, कधीही जातीवादी शक्तींच्याकडे ते झुकले नाहीत. त्यांना खूप आमिष होती, ऑफर्स होत्या, परंतु त्यांनी काँग्रेसची अगदी पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराशी ते अखेरपर्यंत प्रामाणिक राहिले. आमच्या घराचा त्यांचा संबंध हा माझ्या आजोबांच्या वेळेपासून, वडिलांच्या वेळेपासून होता. काकांचे वडील आणि आमचे वडील अतिशय जवळचे सहकारी स्नेही होते आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये बरेच वर्ष आम्ही कराडला 91 पासून प्रतिनिधित्व करत आहे आतापर्यंत. आणि विलासरावजी त्याच्या आधीपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत. बरेचसे आठवणी, संबंध, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण मला वाटतं एका आपल्या तालुक्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला, एका युगाचा अंत झालेला आहे, एका मोठ्या कालावधीचा अंत झालेला आहे आणि आत्ताचे जे राजकारण बदलत आहे, नवीन पुन्हा विलास काकांसारखा व्यक्तिमत्व येणं फार अवघड आहे. कारण राजकारणी बदललं आहे, राजकारणाची पद्धत बदललेली आहे, निवडणुकाची प्रक्रिया बदललेली आहे
आणि सेवा त्याग करून जे जनतेची सेवा केली पाहिजे, जनतेमध्ये राहिलं पाहिजे आणि लोकही अशा व्यक्तिमत्वाला डोक्यावर घेत असत, हे आपण उदाहरण इथं पाहिलेलं आहे. मी माझ्या सर्व कुटुंबियाच्या वतीनं आणि आपल्या दक्षिण कन्नड मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून सर्वांच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या वतीनं काकांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि उदय पाटील आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ईश्वर शक्ती देव अशी प्रार्थना करतो. कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये काकांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे जनसागराने अंत्यदर्शन घेतल्यानंतर पाचवड फाटा ते उंडाळेपर्यंत सजवलेल्या वाहनातून काकांची अंत्ययात्रा काढण्यात आली. पाचवड फाटा ते उंडाळे दरम्यान असणाऱ्या गावागावाच्या वेशीवर काकांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उभा होता. ठिकठिकाणी त्यांना अभिवादन केल्यानंतर काकांची अंत्ययात्रा उंडाळे येथील माध्यमिक विद्यालयात पोहोचली. तेथेही ग्रामस्थ, मान्यवर व हजारो कार्यकर्त्यांनी काकांचे अंत्यदर्शन घेतले. काही काळ काकांचे पार्थिव माध्यमिक विद्यालयाच्या आवारात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तदनंतर त्यांच्या राहत्या घरी पार्थिव नेण्यात आले. कुटुंबियांनी तेथे अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव अंत्यसंस्कार ठिकाणी आणण्यात आले. तेथे शासकीय इतमामात काकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जमलेला जनसागर शोकाकुल झाला होता. जनरल सलूट सलाम शूट गार्ड बाजू शूट गार्ड खड़े से एक छलाट
वीरभर पेश कर भर वीरभर पेश कर भर गाड खाली कर गाड वाजव शूट गाड अंतिम सलामी देगा सलाम शूट गाड वाजव शूट गाड बगल शूट गाड विसर्जन जयंत पाटील साहेब तिथे प्रार्थना करू श्रद्धांजली वाहतो. हातमागे त्यानंतर नामदार हातमागे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, त्यानंतर काकांचे पाहुणे आणि महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री माननीय शंभूराजे देसाई हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहतील. कोरेगावचे आमदार माननीय महेश शिंदे साहेब, त्यानंतर आणि कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील आणि पुढील श्रद्धांजलीसाठी मी नाव काकांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांनी काकांच्या पार्थिवाला भाडाग्नी दिला. राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारधारेचा सच्चा पाईक हरपला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. काकांनी आयुष्यभर काँग्रेसचा विचार उराशी बाळगून लोकसेवा केली. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपली तत्त्व आणि मूल्ये कायम ठेवली. ते सर्वसामान्यांशी नाळ जुळलेले एक लोकप्रिय नेते होते. सलग 35 वर्षे आमदार म्हणून सातारा जिल्ह्यासाठी आणि सहकार मंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
त्यांच्या निधनानं राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. शिवाय जनसामान्यांचा नेता हरपल्याने जनसामान्याचा आधारवडच कोसळला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होते. YZ इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.